नवापूर शहरात गो संवर्धनासाठी भव्य जनआंदोलन, गौपालन मंत्रालय स्थापनेसह कडक कायद्याची केंद्र सरकारकडे जोरदार मागणी। देशी गोवंशांच्या संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी गौ सन्मान आवाहन अभियान या माध्यमातून नवापूर शहरात भव्य जनआंदोलन उभारण्यात आलं। या आंदोलनाअंतर्गत गोभक्त, संत समाज आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकारकडे विविध मागण्यांची प्रार्थनापत्र तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत सादर केलं। सकाळी सुमारे 11 वाजता श्री गणपती मंदिर परिसरात गोभक्त एकत्र जमले। यावेळी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून अभियानाला व्यापक पाठिंबा मिळवण्यात आला। त्यानंतर गोमातेसह मोर्चाला सुरुवात करण्यात आली। श्री गणपती मंदिरापासून निघालेला मोर्चा सराफ गल्ली, लाईट बाजार मार्गे तहसील कार्यालयावर धडकला। संपूर्ण मार्गावर घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली। मोर्चामध्ये गोभक्तांसह संत समाज, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आंदोलनामुळे काही काळ शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता। पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली। तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात देशी गोवंशांच्या संरक्षणासाठी कडक केंद्रीय कायदा करण्याची, स्वतंत्र गोपालन मंत्रालय स्थापन करण्याची आणि गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रीय आराध्य असा दर्जा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। निवेदनात सध्याच्या परिस्थितीत गोवंशांची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचं नमूद करत गो तस्करी, गोवध आणि रस्त्यावर भटक्या जनावरांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आलं। गोवंश केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं अधोरेखित करण्यात आलं। या अभियानाअंतर्गत गो तस्करी व गोवध यांना कठोर शिक्षा देणं, दोषींवर मालमत्ता जप्तीची कारवाई करणं, पंचगव्य आधारित उत्पादनांना प्रोत्साहन देणं, नैसर्गिक शेतीला चालना देणं यासारख्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा उभारणं, जिल्हा स्तरावर आदर्श गोशाळा निर्माण करणं, महामार्गावर गो ॲम्ब्युलन्स व उपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली। या प्रार्थना पत्राच्या माध्यमातून गोवंशांचं संरक्षण करत पर्यावरण संतुलन, शाश्वत शेती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा व्यापक उद्देश असल्याचं अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। केंद्र सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीनं ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली। निवेदनावर गो सन्मान अभियान समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून या आंदोलनाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून आलं। त्याच्याकरता राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपालांना हे निवेदन देण्यात येत आहे। त्याच्यामुळे मी सर्वांना एक विनंती करतो, आजपासून आतापर्यंत तुम्ही काही चुक्या केल्या असेल, पण आता गौमाताला वाचवण्याकरता आपल्याला सर्वांना रस्त्यावर उतरवावं लागणार आहे। कारण का अगोदर जर बघितलं तर आपण घरात सानाने लिपायचो, ते करायचो। त्याच्यामुळे एक संस्कृती आपल्याला दूरगामी अभ्यास करावा लागेल आणि त्याच्याकरता आपण हिंदू धर्म जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत गौमाता वाचू शकत नाही। आणि गौमाताला वाचवायचं असेल तर देश वाचू शकतो। या पद्धतीने ही भूमिका घेऊन सर्वांनी गौमाताची सेवा सर्वात पहिले सुरू करावी। त्याच्यामुळे घरात सुख शांती, नवापूर शहरात सुख शांती आणि देशात सुख शांती राहील। या उद्देशाने गौमाताची सेवा करणं गरजेचं आहे। एवढं बोलून गौमाता आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण भारतभर संत महंतांच्या आशीर्वादाने आज गोमातेला वाचवण्यासाठीचं अभियान हे सुरू झालेलं आहे। आपल्या देशातील गोमाता वाचवण्यासाठी संत गेल्या 2 महिन्यापासून समाजाच्या प्रबोधनासाठी रस्त्यावर उतरले होते। त्याचा एक भाग म्हणून आज देशभरातल्या सर्व तालुका स्थानी मान्य तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून गाय मातेला वाचवण्यासाठी, गाय मातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देण्यासाठी गो प्रतिबंधक, संपूर्ण हत्या प्रतिबंधक कायदा हे अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन आज त्या तहसील कार्यालयावर रॅलीच्या स्वरूपाने जाऊन हिंदू समाज हे निवेदन देणार आहेत। आणि आज आम्ही नवापूर तालुक्यातील भद्र समाजासाठी जो समाज कार्यरत आहे अशांच्या रूपाने आज रॅलीच्या रूपाने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत। आपण पण या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हावे असे आवाहन करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोमाता। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।